हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बिलकुल जास्त बडबडणार नाहीये, सरळ व्हिडिओ स्टार्ट करायला जाणार आहे. तर हा जो मेकअप लुक तुम्ही बघताय तोच मेकअप लुक आज मी तुमच्याकरता शेअर करायला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या सोबत रेडी व्हायला जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया व्हायला हवी की मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या रील्समध्ये तुम्हाला भेटत असते, वेगवेगळ्या लुकमध्ये बघायला भेटत असते. बट त्या लुकमध्ये जे मी स्वतः मेकअप केलेला असतो तो मी कसा करते, कशी रेडी होते मी स्वतः करतासाठी, तर तेही तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला हवं. आणि म्हणूनच मी डिसाईड केलं की जेव्हा केव्हा मी रेडी होते तर मी का नको कॅमेरा लावून रेडी व्हायला, की जेणेकरून तुमच्याकरताही हे हेल्पफुल ठरेल. तर चला तर मग आपण सरळ व्हिडिओ स्टार्ट करूया. सो लेट्स गेट स्टार्ट. सगळ्यात आधी मी जे प्रॉडक्ट्स यूज करायला जाते ते purple.com वरनं मी बाय केलेले प्रॉडक्ट्स आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता, हे पर्पलचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि आज ह्याच प्रॉडक्ट्सच्या हेल्पने मी रेडी व्हायला जाते. आय होप तुम्हाला हा मेकअप लुक आवडेल. तर बोलण्यापेक्षा मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला करून दाखवायला. सो लेट्स गेट स्टार्ट. तर सगळ्यात पहिले जे स्टेप असतं ते म्हणजे मॉइश्चरायझर, आणि मी माझ्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारे लावलंय. त्याच्यानंतर जे स्टेप आहे ते म्हणजे प्रायमर, आणि प्रायमर करता मी यूज करते आहे ट्रू ज्वेल 24 कॅरेट गोल्ड प्रायमर. त्याचे 2-3 ड्रॉप्स मी घेईन, आणि जिथे जिथे पोर जास्ती आहे तिथे तिथे जास्ती लावेन, आणि मग ऑल ओव्हर फेसला मी चांगलं स्प्रेड करेन. एक वेगळ्याच प्रकारचं कोटिंग फील होतं, म्हणजे इतकं सॉफ्ट आणि स्मूथ फील होतं ना जेव्हा हे प्रायमर आपण अप्लाय करतो. खूप बेस्ट असं प्रायमर आहे, आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांकडे असायला हवं, कारण त्याचं टेक्स्चर जे आहे ते खूप सॉफ्ट आणि वेल्वेटी आहे. म्हणजे आता मी अप्लाय केलं ना, मला पूर्ण वेल्वेट सारखा फेस असा फील होतोय. त्याच्यानंतर मी जे लावणार आहे ते म्हणजे फाउंडेशन. तर मी जे फाउंडेशन अप्लाय करते आहे ते आहे कॅफिन कॉम्रेड लॉंग स्टे फाउंडेशन आहे. 20 ml याचं नेट व्हॉल्यूम येतं. तर अशा प्रकारचा पंप येतो. तुम्हाला हवं तितकं प्रोडक्ट तुम्ही तुमच्याकरता घेऊ शकताय. तर मी आता माझ्याकरता प्रोडक्ट घेते. अगदी थोडंसं फाउंडेशन मी घेतलंय, आणि अगदी थोडे 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 डॉट्स देणार आहे. मला खूप नॅचरल मेकअप हवा आहे व्हिडिओसाठी. सो मी जसं रेग्युलर माझ्या व्हिडिओज करता रेडी होते तसंच मी आज तुम्हाला होऊन दाखवते. सो अगदी तसंच मी करणार आहे. बाकी मेकवर जसं की तुम्ही बघू शकताय, मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट लावलंय, आणि मी चांगलं स्प्रेड करेन. डॅब डॅब करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्पॅक्ट अप्लाय करायचं आहे. कॉम्पॅक्ट करता मी यूज करते बी युअर ओन BFF कॉम्पॅक्ट विथ SPF. विथ SPF आपल्याला कॉम्पॅक्ट भेटतंय, आणि अशा प्रकारचा स्पंज येतो. माझा जो शेड आहे गाईज तो आहे बीच सेल्फ केअर 3, आणि प्रॉडक्टचं जे नेट व्हॉल्यूम आहे ते आहे 9 ग्रॅम, जे की तुम्ही लॉंग टाइम पर्यंत यूज करू शकता. प्रॉडक्ट सोबत तुम्हाला स्पंजही येतो, आणि खूप सॉफ्ट वाला स्पंज येतो. आपण कॉम्पॅक्ट कशा करता यूज करतो, तर आपण जे प्रोडक्ट आधी लावलेलं असतं त्याला फिक्स करण्याचं काम कॉम्पॅक्ट करत असतं, जेणेकरून आपण लॉंग टाइम पर्यंत आपला जो मेकअप आहे तो स्टे करतो. सो कॉम्पॅक्ट मला नेसेसरी वाटतं, जे प्रत्येक मेकअप लुकमध्ये कंपल्सरी आहे जेव्हा केव्हा आपण फाउंडेशन अप्लाय करतो. कारण की आपल्याला जर का स्वेट होत असेल, आपलं स्किन जर का ऑइली असेल, तर ते सगळं कंट्रोल करण्याचं काम फक्त कॉम्पॅक्ट करत असतं. सो कॉम्पॅक्टवालं जे स्टेप आहे ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे. मी पुन्हा एकदा ब्लेंडरने डॅब डॅब करेन. एक्स्ट्रावालं प्रॉडक्ट जे आहे ते निघून जाणार, आणि माझा जो मेकअप आहे तो इक्वल वाटणार. त्याच्यानंतर मी माझ्या आयब्रोजना कोम करते. मी प्रॉडक्ट नाही लावणार आहे आयब्रोजला बिलकुल. आणि जसं की मी तुम्हाला बोलते की मी आज सिंपल मेकअप करते आहे. सो मी कॉन्टोर नाही करत आहे, फेस कट नाही दाखवत आहे.
बट मला तरी पण चांगलं दाखवायचं असेल, माझ्या चेहऱ्याला थोडंसं शार्प दाखवायचं असेल, जसं की स्वेलिंग तुम्ही थोडंसं बघताय आणि जसं मी बुलढाण्यावरून जाऊन आली आहे, माहित नाही मला स्वेलिंग येतंय, मला आईजमध्ये थोडंसं, आपण बोलतो ना की आईज कधी कधी बर्न करतात, तसं तिकडून आल्यापासून मला बर्न होत आहे, पाणी येत आहे डोळ्यांमध्ये. मे बी मला धुळीमुळे झालं असेल, कारण मला धुळीची अलर्जी आहे. जेव्हा केव्हा मी कुठे जाते आणि तिथे धूळ वगैरे प्रॉब्लेम जर का असला तर मी या गोष्टींपासून नेहमी सफर करत असते. बट इट्स ओके, त्याच्यावर मला सोल्युशन काढायचं असतं नेहमी. सो मी आय ड्रॉप वापरते आणि काजल जे असेल ते खूप अवॉइड करते थोडे दिवस, जेणेकरून मला ठीक वाटायला हवं. आणि लायनर पण टाळते. मस्कारा तर असतोच. बट आज मी मस्कारा अप्लाय नाही करणार आहे. आज मी हायलायटरचाच जास्त यूज करणार आहे, जे की तुम्ही बघाल आता की मी कसं हायलायटरला यूज करणार आहे. तर माझ्याकडे आहे टू मच ड्युअल हायलायटर ग्लोईंग मच 1. हे वाला हायलायटर माझ्याकडे आहे आणि ह्याच्या हेल्पने मी माझ्या फेसला थोडंसं शार्प दाखवायचं ट्राय करेल. जसं की तुम्ही बघताय मी माझा बेस जो आहे तो एकदम परफेक्ट झालाय. आणि अजून एक लास्टवाला जे स्टेप आहे ते म्हणजे लिपस्टिक. आणि लिपस्टिक करताही मी ह्यावाल्या इतके सारे ऑप्शन्स आहेत, बट मला समजत नाहीये की मी लिक्विड लिपस्टिक लावू की हे वाला लावू. तर हायलायटरच्या आधी मला असं वाटतं मी लिपस्टिक लावावं. सो ह्या तिघांपैकी मी कुठला शेड आता लावावा तर मला हा वाटतोय, बिकॉज माझा जो ड्रेस आहे त्याच्यावर हा मॅचिंग जाणार. सो आता मी हे लिपस्टिक अप्लाय करते आहे, जे की तुम्ही बघू शकताय शेड. याचा जो शेड आहे गाईज तो आहे हायकिंग पार्टनर 11. हा याचा शेड आहे आणि असं बुलेट लिपस्टिक येतं ज्याला मॅग्नेट आहे. आणि ह्या मॅग्नेटमुळेच मला हे लिपस्टिक खूप आवडतं, कारण खूप जास्त रिच असं लिपस्टिक आहे. ते आता अप्लाय करतेय. पिगमेंटेशन बघताय तुम्ही, एका स्ट्रोक मध्ये किती प्रोडक्ट लागताय. एका स्ट्रोक मध्ये तुम्ही बघू शकता पिगमेंटेशन. खूप बेस्ट असं लिपस्टिक आहे. आणि जेव्हा मी पहिल्यांदा हे लिपस्टिक अप्लाय केलं होतं ना, तेव्हाच मी इतके हॅपी झाले होते की मला खूप साऱ्या लिपस्टिक्स यातल्या मागवाव्याच लागल्या होत्या, कारण ही लिपस्टिक्स, काजल, हायलायटर या गोष्टी मला हव्या असतात आणि मी खूप सारे शेड्स यातले मागवले होते. तर लिपस्टिक आता अप्लाय करून झालंय आणि आता हायलायटर मी अप्लाय करते. आणि तुम्हाला हायलायटर अप्लाय करायला ही इतकं इझी आहे. हे जे हायलायटर आहे तुम्हाला काय करायचंय, फक्त असं राऊंड करायचंय आणि प्रोडक्ट तुम्हाला हवं तितकं वरती येतं. आणि तुम्ही हे जे हायलायटर बघताय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 शेड्स भेटतात. आणि ही थिंग मला खूप आवडलेली ह्या प्रोडक्टची. एकाच वेळी तुम्ही 2 कलरचे हायलायटर सोबत घेऊन फिरू शकता आणि ते पण स्टिक मध्ये, जे की हवं तसं तुम्ही अप्लाय करू शकता आणि इझिली अप्लाय करू शकता. आता मी नोजवर अप्लाय करते. मला मिरर लागेल छोटासा. फिंगरच्या हेल्पने मी स्प्रेड करेन. नोज पॉइंटवर लावेन. दिसतंय तुम्हाला. मी आता जो शेड लावते तो जो आहे तो थोडासा सिल्वरी आहे. आपण बोलतो ना गोल्डन, सिल्वर आणि रोज गोल्ड. तर हा जो आहे हा सिल्वर आहे. आणि गोल्डन जो आहे तो मी तुम्हाला आता दाखवतेच मी कसं अप्लाय करते. सो नोजवर मी सिल्वर, आयब्रोच्या कॉर्नरलाही मी सिल्वर अप्लाय केलंय. त्याच्यानंतर मी थोडंसं प्रोडक्ट इथे लावेन, जेणेकरून माझे चीक्स जे आहे ते थोडेसे शायनी वाटले पाहिजे. दिसतंय तुम्हाला, मे बी दिसत असेल तिकडून किती शायनी येत आहे. आणि आपण बोलतो ना की कुठले कुठले हायलायटर्स असतात त्यात चंकी पार्टिकल्स असतात. सो ह्याच्यामध्ये बिलकुलच चंकी पार्टिकल्स नाहीये, त्याच्यामुळे मला हे प्रॉडक्ट पर्सनली खूप आवडलं. असं चमचम मला नाही फील होत, जे की खूप टोटली माहित नाही का, पण मला बिलकुल नाही आवडत. ते खूप फेक वाटतं आणि ते खूप एक्स्ट्रीम वाटतं आपल्या चेहऱ्यावर. आणि लगेच कळतं की आपण काहीतरी केलंय, खूप जास्ती मेकअप केलाय. तर मला ते चंकी पार्टिकल्स असलेलं प्रॉडक्ट मला बिलकुल नाही आवडत आणि ह्याच्यामध्ये तसं बिलकुल नाहीये. सो जर का तुम्हाला ही चंकी पार्टिकल्स असलेलं हायलायटर कुठला आवडत नसेल तर हे जे हायलायटर आहे ते तुमच्याच करता आहे खास, जसे की मी माझ्या करता मागवलं. देन त्याच्यानंतर हे जे गोल्डन शेड आहे तो मी थोडासा फिंगरवर घेणार. आणि त्याच्यानंतर जसं की मी तुम्हाला बोलले मी आईजना जास्ती काही करत नाहीये. सो मी इथे ऍज अ शॅडो म्हणून थोडंसं हे गोल्डन वालं हायलायटर अप्लाय करणार. तुम्हाला जवळून दाखवते जरा.
त्याच्यानंतर मी थोडंसं लायनर लावेन. आणि ब्रशच्या हेल्पने थोडंसं स्प्रेड करेन. Now this side. थोडंसं प्रोडक्ट जे आहे ते मी इथनं खालनं लावेन. जे आय लाईन जे आहे त्याच्या खालनं मी घेणार आहे थोडंसं प्रोडक्ट आणि मग ते स्प्रेड करणार आहे. आता काजळचं जे काम आहे ते माझं संपलंय, सो मी आता ते ठेवून देणार आणि त्याच्यानंतर मी चांगलं स्प्रेड करेन आणि डोळ्यामध्ये लागणार नाही त्याची केअर करेन. तर जसं की तुम्ही बघू शकता मी ह्याच काजळच्या हेल्पने ॲज अ लायनरही लावलंय आणि काजलही लावलंय. बिग आईज माझे क्रिएट केलेच आहेत काजलने आणि हे बिलकुल स्प्रेड नाही होत आणि लॉंग लास्टिंग आहे. या व्हिडिओमध्ये मी जे पण प्रॉडक्ट्स यूज केले आहेत ते लॉंग लास्टिंग आहेत आणि बेस्ट असे प्रॉडक्ट्स आहेत आणि म्हणूनच ते माझ्याकडे आहेत. आणि खूप सिंपल असा मी मेकअप केलाय. आय होप तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. हायलायटर तुम्ही बघितलं 2 शेड्समध्ये तुम्हाला हायलायटर दाखवलं, ते ॲज अ शॅडो आणि ॲज अ हायलायटर म्हणून यूज केलं आहे. आणि मेकअपमध्ये तुम्हाला नेहमी थोडा जुगाड तर बघायला भेटतच असेल आणि आय होप तुम्हालाही तो जुगाड बघून जेव्हा केव्हा गरज पडते प्रॉडक्ट्स जेव्हा तुमच्याकडे तुम्ही कुठे न्यायला विसरतात आणि कुठलं प्रॉडक्ट कमी असतं तर तुम्ही कसं तरी जुगाड करून त्याला मेकअपला फुलफिल करू शकतात. जसे की आयब्रो फिलरने मी कॉन्टोरिंग करते कधी. अशा छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि आपण एकाच गोष्टीवर डिपेंड नाही राहत. जेव्हा केव्हा आपल्यावर वेळ येते तर आपण जुगाड करून गोष्टी कंप्लीट करू शकतो आपल्याकरता. सो असं काही आहे जे माझ्या बाबतीत नेहमीच होत असतं. आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. एकाच ब्रँडचे सगळे प्रॉडक्ट्स मी यूज केले आहे आणि त्यांनीच मी रेडी झाले आहे ही अशी. Hey guys, get amazing discounts and offers on Purple bestsellers during Purple Shadi sale from 27th October to 5th November. सो गाईज, हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये जितके पण प्रॉडक्ट्स मी यूज केले आहेत त्यांची सगळ्यांची बाईंग लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे आणि हे सगळे प्रॉडक्ट्स मी बाय केलेत purple.com वरून. सो purple.com ची ही लिंक तुम्हाला तिथे बघायला भेटेल. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे purple.com वर नेहमी वेगवेगळे डिस्काउंट्स ऑफर चालू असतात. सो तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला हेच प्रॉडक्ट्स नव्हे तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बघायला भेटणार आहेत आणि खूप बेस्ट असे प्रॉडक्ट्स तुम्हाला तिथून रिसीव्ह होतात. आणि हा जो माझा मेकअप लुक आहे मी आशा करते की तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला असे छोटे व्हिडिओज हवे असतील मेकअप रिलेटेड तर तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. तर मग काय, भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.